नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला वीकली मार्केट ॲनालिसिस अँड ह्या आठवड्यामध्ये मार्केट कुठं राहू शकतं याच्याबद्दल माहिती देणार आहे आणि मार्केट अपडेट्स पण देणार आहे. ठीक आहे, पहिलं आपण मार्केट अपडेट्स बघूया. ठीक आहे, ट्रेड डीलचं निगोशिएशन लवकर होईल असं वाटतंय. बघूया, किंवा मार्चपर्यंत झालं तर होईल किंवा डिपेंड करते, त्यांच्या दोघांच्या डिस्कशनवर डिपेंड आहे. US ट्रेड इंडिया ट्रेड डील. आणि त्याच्यानंतर मेक्सिकोनं 50% टॅरिफ लावलं आपल्यावर. ते एक निगेटिव्ह पॉईंट आहे. परत रुपीज हा डिप्रिशिएट होतोय, लोला जात आहे बिकॉज RBI रेट कट आणि फेड रेट कटमुळे. आणि ह्याचा परिणाम गोल्ड आणि सिल्वरवर होत आहे. त्याच्यामुळे गोल्ड आणि सिल्वरमध्ये रॅली खूप मोठी आली आहे, ब्लास्ट झाला आहे. मी तर गेले एक वर्षापासून सांगत आहे की सिल्वर आणि गोल्ड बाय करा. बट माझं कोणी ऐकलं नाही आहे. ठीक आहे, तर त्यांचा प्रश्न आहे तो. ठीक आहे. आणि अजून एक न्यूज बघतोय तर युक्रेननं रशियावर थोडासा स्मॉल हल्ला केलेला आहे. त्याचा एक इम्पॅक्ट बघूया काय होतोय. ठीक आहे. आणि मला असं वाटतंय की निफ्टीचं आता आपण एक ॲनालिसिस बघूया. ठीक आहे. निफ्टी ह्या गेल्या आठवड्यामध्ये खाली गेली. म्हणजे कसं आहे, सपोर्टच्या 25,855चा सपोर्ट होता, त्याच्या 100 पॉईंट्स इंट्राडेमध्ये खाली गेली होती. परत खाली जाऊन परत 2 दिवसापूर्वी रिकव्हरी करण्यात आली टॉपपासून. ठीक आहे, 2 दिवसापासून 26,000चा जो रेजिस्टन्स आहे त्याच्यावरती जरा सस्टेन झालेला आहे. बघूया या वीकमध्ये कसं होतं. आता जर सांगायचं झालं तर 26,177च्या वरती जर मार्केट ह्या आठवड्यामध्ये क्लोजिंग दिलं तर रेजिस्टन्स आहे वरच्या साईडचा 26,200चा. त्याच्यानंतर 26,322चा एक रेजिस्टन्स आहे. आणि सपोर्ट जर विचार केला 25,700चा एक सपोर्ट धरूया आपण आत्ता. आणि 25,700च्या आसपास आणि 26,322 ह्या रेंजमध्ये मार्केट राहू शकतं रेंजमध्ये. ठीक आहे, ओलाडेल. आणि जेव्हा मार्केट खाली येईल तेव्हा 25,700चा एक स्टॉप लॉस लावून ठेवा आणि लॉंग पोझिशन होल्ड करा. आणि वरच्या साईडला मी रेजिस्टन्स सांगितलेले आहेत 26,322 किंवा 26,200 या रेंजमध्ये जर मार्केट आलं तर सप्लाय झोन आहे, त्याच्यामुळे मार्केट तिथून खाली येऊ शकतं. आणि FIs हे ऑलरेडी सेलिंगच करत आहेत. ते काय बाईंग करायमध्ये इंटरेस्टच दिसत नाही त्यांचा मला. ठीक आहे, बघूया आता कधी बाय करतील. जेव्हा बाय करतील तेव्हा ऑल टाईम हाय बनत जातीलच. बघूया. पण मार्केट मला असं वाटतं की वर खालीच राहील. म्हणजे वरती गेलं तरी खाली येईल, खाली गेलं की वरच राहील. बघूया ह्या वीकमध्ये कसं राहतंय, काय राहतंय. हे मला तुम्हाला वीकली ॲनालिसिस सांगायचं होतं आणि मार्केट अपडेट द्यायचे होते. ठीक आहे. आणि गोल्ड आणि सिल्वर हाय बनवलेले आहेत, ऑल टाईम हाय. गोल्डमध्ये 1,32,000च्या समथिंग काहीतरी हाय होता आणि सिल्वर 2,00,000च्या वर, जे की माझं टार्गेट होतं. मला आवडलं, आय एम हॅपी फॉर दॅट. आणि बघूया अजून पुढेचे मी टार्गेट सांगितले आहेत लास्ट व्हिडिओजमध्ये. बघूया काय होतं आहे पुढे. ठीक आहे. आणि मार्केट अपडाऊन राहील, ओलाटाईल राहीलच ॲज युजल, मी सांगितलेलंच आहे. बघूया. हे मला तुम्हाला आज सांगायचं होतं सगळ्या बातम्या. आणि यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड, यू हॅव टू ट्रस्ट आम्ही डाके. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.